नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या दीप सखी या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर मी तुमची मैत्रीण, तुमची सखी दीप आली आहे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आशा करते माझ्या सगळ्या मैत्रिणी मस्त व मजेत असतील. तर नुकताच दिवाळी सण हा होऊन गेला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. आपल्या सभोवतालचा परिसर तेजोमय व प्रकाशमान करणारा सण दिवाळी आहे, जो इतर रूपात इतर भारतीयांच्या धर्मातही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळी सणाला अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे, वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचे प्रतीक म्हणून साजरे करतात. आणि आज आहे तुळशीचे लग्न. शहरात कमी प्रमाणात तुळशीच्या लग्नाचे कार्यक्रम करतात, पण गावी तुळशीचे लग्न खूप छान पद्धतीने साजरा करतात. दिवाळी हा सण सगळ्यांच्या खूप आवडीचा असतो. सगळ्यांनाच नवीन कपडे, खूप सारे फराळ, लेवण्या नेसण्यापासून ते खाण्यापिण्याची चंगळ असते. दिवाळी सणाला आपल्या महिलांची खूप मज्जा असते. नवरा ओवाळणी देतो, भाऊ ओवाळणी देतो. भाऊबीज तर अगदी मस्ती करण्यातच जाते. मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे भाऊ मला खूप सतावतात आणि सारखं माझी मस्करी करतात. पण खरं तर दिवाळी साजरी करण्याचा खरा आनंद हा आपल्या फॅमिलीसोबतच असतो ना. मी पाहिलं आहे, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की महिला माहेरी निघून जातात. दिवाळी हा सण लक्ष्मीचा, प्रकाशाचा असतो आणि अशा दिवशी आपण आपलं घर अंधारात कसं ठेवू शकतो? तर असं न करता दिवाळी हा सण आपल्या घरातच साजरा करावा. आणि घर आनंदाने भरलेले असले तर दिवाळीच नाही तर प्रत्येक सण साजरे करण्यात वेगळाच उत्साह येतो. तर माझी दिवाळी खूपच छान पद्धतीने साजरी झाली. तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या आणि मस्त हसत राहा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि शेजारचा बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, हसत राहा.